न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। उपवर्गीकरण रद्द करा, संविधान वाचवा। 9 ऑगस्टला अहिल्यानगरात आंबेडकरी समाजाचा विराट मोर्चा। अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात अहिल्यानगरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। उपवर्गीकरण रद्द करा, संविधान वाचवा असा थेट नारा देत समस्त आंबेडकरी समाजाने आगामी 9 ऑगस्ट रोजी अहिल्यानगर शहरात ऐतिहासिक विराट मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे। सिद्धिबाग येथील सिद्धार्थ बुद्ध विहार येथे आंबेडकरी समाजाच्या प्रमुख नेत्यांची आणि अनुयायांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेण्यात आला। हा निर्णय संविधानाच्या मूलभूत तत्वांना आणि सामाजिक प्रवाहाला बाधा पोहोचवणारा आहे, अशी आक्रमक भूमिका समाज बांधवांनी घेतली आहे। 9 ऑगस्ट रोजी निघणारा हा विराट मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, माळीवाडा, पंचपीर चावडी, माणिक चौक, कापड बाजार, तेलीखुंट, नेता सुभाष चौक, चितळे रोड, चौपाटी कारंजा, दिल्ली गेट मार्गे नीलक्रांती चौक येथे समारोप होणार आहे। हा मोर्चा केवळ एका हक्कासाठी नसून संविधानाच्या रक्षणासाठी आहे, असे सांगत सर्व आंबेडकरी अनुयायांनी, संघटनांनी आणि नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे। 9 ऑगस्टला अहिल्यानगरात आंबेडकरी समाजाची मोठी ताकद पाहायला मिळणार हे आता स्पष्ट झाले आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। आज सिद्धार्थ बुद्ध विहार, सिद्धिबाग येथे अहिल्यानगर जे काही सरकारने घाट घातला उपवर्गीकरणाचा, तो उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी व संविधान बचाव यासाठी जो अहिल्यानगर जिल्हास्तरीय मोर्चा होणार आहे, तर त्याची तारीख मी सर्वांच्या वतीने 9 ऑगस्ट या दिवशी जो काही आपला पारंपरिक मिरवणुकीचा मार्ग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून त्याची सुरुवात होणार आहे व नीलक्रांती चौक येथे त्याचा समारोप होणार आहे। तर यामध्ये मी आपल्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना विनंती करतो की आपण त्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावं व या जो काही उपवर्गीकरण आहे ते रद्द होईपर्यंत आपली ही लढाई चालू ठेवावी। भारतीय संविधानामध्ये बदल करण्याचे अधिकार हे संसदेला असताना देखील सुप्रीम कोर्टानं त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून राज्यांना ते अधिकार दिले, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे। या राज्यामध्ये प्रत्येक जातीमध्ये भांडणं लावणं आणि 2 जातीचा विग्रह करणं अशा पद्धतीचं राजकारण या राज्यामध्ये चालू असल्यामुळे ज्या 59 जाती संसदेच्या भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्टामध्ये आहेत, त्या परिशिष्टाला हात लावण्याची हिंमत फक्त संसदेची आहे। परंतु संसदेला बाजूला सारून सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला तो अन्यायकारक असल्याने त्याच्या विरोधामध्ये 9 तारखेला 9 ऑगस्टला अहिल्यानगरमध्ये जिल्ह्याच्या वतीनं एक मोठा मोर्चा त्याचं आयोजन केलेलं आहे। सर्वांनी या मोर्चाला उपस्थित राहावं अशी आम्ही जाहीरपणानं विनंती करतो। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।